मिट्टी से जुड़ी मेहनत, खेतों में बीतता जीवन। किसान हर दिन सोचता है घर चलता रहे, आज भी और कल भी। मौसम बदलते हैं, फसलें बदलती हैं, खेती के साथ साथ घर की जिम्मेदारियां भी चलती रहती हैं। भविष्य की इन्हीं जिम्मेदारियों को पूरा करती है एनपीएस, जो किसानों के कल को नया भरोसा और पेंशन की पक्की गारंटी देती है। एनपीएस भारत सरकार के अंतर्गत पीएफआरडीए के द्वारा एक विनियमित योजना है जो किसानों के लिए बुढ़ापे में पेंशन सुनिश्चित करती है। एनपीएस खाता खोलने के लिए अपने नजदीकी सीएससी से संपर्क करें या 1800-1107-08 पर कॉल करें। पेंशन की पक्की गारंटी के लिए एनपीएस जरूरी है। आपल्यासोबत गृहराज्यमंत्री योगेश कदम आहेत। आज महत्त्वपूर्ण स्पा सेंटर संदर्भात निर्णय घेण्यात आलेले आहेत। एकंदरीत काय ते निर्णय आहेत आणि याच स्पा सेंटर किंवा या उद्योगामार्फत अनेक बेकायदेशीर गोष्टी पण घडत आहेत राज्यामध्ये, त्यामुळे यावरती काही कठोर नियम करण्यात आले। स्पा सेंटरमध्ये ज्या काही बेकायदेशीर गोष्टी घडत होत्या त्या लक्षात घेऊनच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये एक समिती गठीत केली होती एसीएस होम यांच्या अंडर, आणि त्या समितीने अहवाल त्यांचा सादर केलेला आहे। आणि एक नियमावली असली पाहिजे स्पा सेंटर्सना परवानगी देत असताना, त्याच्यामध्ये गृह विभागाची एनओसी असू द्यात किंवा आरोग्य विभागाची एनओसी असू द्या। आणि तिथे अनेक वेळा कारवाईमध्ये असं आढळलं आहे की परदेशी नागरिक देखील तिकडे आपल्याला सापडलेले आहेत, तर त्यांच्यावरती कारवाई ही नियमानुसार झाली पाहिजे। एकंदरीत त्यांच्यावरती कडक नजर असली पाहिजे आणि त्यांची नियमावली जर अजून स्ट्रिंजंट असली पाहिजे, त्या दृष्टीने आपण कारवाई करतोय। मला वाटतं 2 महिन्यामध्ये हा अहवाल आल्याच्या नंतर किंवा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मान्यतेने ह्याची नियमावली तयार करण्यात येईल। आणि ज्या पद्धतीने नाशिकमध्ये अशोक खरात नावाच्या एका नामांकित बाबाला पकडण्यात आलंय आणि त्याच्या फोनमध्ये अनेक अश्लील व्हिडिओ आहेत, त्या संदर्भात पुढील काही कारवाई आता गृह खात्याच्या माध्यमातून करण्यात येईल। त्याची चौकशी अजून चालू आहे, त्या व्यक्तीला अटक केली गेलेली आहे आणि त्याच्यावरती नियमानुसार ही कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल। त्यांच्या संबंधीमध्ये अनेक राजकारणी होते, त्याचबरोबर त्यांच्या ट्रस्टवरती स्वतः रुपाली चाकणकर देखील आहेत असं समजतं। नाही, आता त्याची माहिती माझ्याकडे नाही, परंतु शेवटी त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे, ज्या संदर्भात त्यांना अटक केली गेलेली आहे, तर ट्रस्टच्या संदर्भात त्याच्याशी थेट अजूनपर्यंत माझ्या तरी लक्षात आलेलं नाही, परंतु चौकशी चालू आहे। चौकशीअंती जे कोणी दोषी असेल त्यांच्यावरती कारवाई होईल। संगमनेरमध्ये झालेल्या प्रकरणाकडे कसं पाहता? एकीकडे म्हणजे बेकायदेशीर ॲसिड विक्री जी आहे ती सुरू असताना पाहायला मिळते आणि एका लहान मुलीवरती ॲसिड अटॅक होतो। फार लाजिरवाणी गोष्ट आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। अर्थातच घडलेली घटना ही नक्कीच दुर्दैवी आहे आणि अशा घटना जेव्हा घडतात त्यावेळेस नक्कीच ह्याच्यावरती कारवाई ही आम्ही करणारच आहोत, त्याबद्दल कुठलेही दुमत नाही। जो कोणी आरोपी आहे त्याला देखील आम्ही नक्कीच पकडू, लवकर त्याला देखील अटक करू आणि शेवटी त्यांनी ॲसिड हे कुठून आणलं, त्याला कोणी सप्लाय केलं, त्या मुळापर्यंत आम्ही पोहोचून दोषींवरती कारवाई करू। पण राज्यामध्ये अशा पद्धतीने अवैध ॲसिड विक्री सुरू आहे हे समजून येत आहे का, किंवा असं काही रॅकेट आहे का? एक अशी घटना घडली म्हणून त्याला जनरलाइज करणं करायची चुकीचं राहील, परंतु एक जरी घटना घडली असेल तर सुद्धा ती देखील आम्ही गांभीर्याने घेतलेली आहे आणि त्याच्यावरती आम्ही कारवाई करतो। महिलांचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालेला आहे राज्यामध्ये, जसं पाहिलं हे बाबांचं असेल किंवा हे आता एका लहान मुलीवरती, म्हणजे शालेय शिक्षण घेणारी मुलगी होती तिच्यावरती नाही, मला वाटतं जनरलाइज करणं हे चुकीचं राहील। महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ज्या काही उपाययोजना करणं आवश्यक आहे त्या आम्ही नक्कीच करतोय आणि त्याच्यावरती आम्ही कारवाई देखील करतोय आणि महिलांची सुरक्षा आमच्याकरता ही टॉप प्रायोरिटी काली होते आणि आजही आहे। धन्यवाद आमच्यासोबत साधल्याबद्दल। आपल्यासोबत गृहराज्यमंत्री योगेश कदम होते। आपण जर पाहिलं नाशिकमध्ये झालेलं एक प्रकरण म्हणजेच अशोक खरात अशा नावाच्या एका नामांकित बाबाला, तो बाबा ढोंगी होता असं समजतंय, त्याला आता अटक करण्यात आलेली आहे। त्याच्या फोनमध्येच अनेक अश्लील व्हिडिओ आहेत आणि तो त्या व्हिडिओच्या माध्यमातून ब्लॅकमेल करायचा, या संदर्भात आता पुढील तपास जो आहे तो सुरू आहे असं गृह खात्याच्या माध्यमातून थेट सांगण्यात आलेलं आहे। गृहराज्यमंत्री स्वतः आपल्यासोबत होते। त्याचबरोबर आपण जर पाहिलं स्पा सेंटर आहेत, स्पा सेंटरमध्ये राज्यात मोठ्या प्रमाणात अवैध जे काही व्यवसाय चालत होता त्या संदर्भात देखील आता मोठी नियमावली जी आहे ती आता राज्याच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। येणाऱ्या 2 महिन्यामध्ये संपूर्णतः संपूर्ण म्हणजे ही प्रोसेस पार पडून यामध्ये अनेक अटी शर्ती घालण्यात येणार आहे, त्यामुळे हे जे अवैध धंदे जे सुरू होते स्पा सेंटरमध्ये ते बंद होण्याच्या मार्गावरती आहेत। त्याचबरोबर जे काही संगमनेरमध्ये प्रकरण झालं, एका शालेय शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थीवरती ॲसिड फेकून एकंदरीत जे काही प्रकरण झालं फार गंभीर आहे, त्याचमुळे एकंदरीत संपूर्णतः या राज्यात झालेल्या या क्राईम प्रकरणावरती, या संपूर्णतः झालेल्या म्हणजे
समाजाच्या या दुरावस्थेवरती कशा पद्धतीने गृह खातं हे आता पावलं उचलतं हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. किती दिवसांमध्ये या सर्वांवरती कारवाई केली जाते, एकंदरीत या संबंधित अजून काही नवीन उलगडे काही निघत आहेत का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. मुंबईहून मी आदित्य जाधव, कॅमेरामॅन आदित्य कासारेसह तुम्ही पाहतात लोकमत.